स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. की पुणे ठरवून कधी कोण कावळे होत नाही आणि कोण मावळे होत नाही. मावळे हे स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण होतात आणि जे बोलणार आहेत ना भैया, जे बोलणार होते ना ते भैया वटवाघळ. वटवाघळ हे दिवसभर झाडाचे उलटे टाकलेले असतात. ज्या झाडावर असतात त्या झाडावर सदैव उलटे टाकलेले असतात. आणि राष्ट्रवादी चांगली वेळ आली, निवडणूक आली की लगेच सगळे होतात. अरे हे कावळे वाटतंय तुम्हाला? मग भैयाची रिक्षा पण त्याचा फोटो दिसतील अजून भाऊचा. का हो भीती वाटते? गजनी नेता, गजनी बाबा. मी विसरलो काय बोलला. गजनी बाबा म्हणला दादा भिवू नका, घाबरू नका. अरे घाबरले तरी एक झाले. आजही जर मला एक करायचं आहे त्यामुळे मी आता दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्यात. द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते. कपडे खरेदी करा आणि मिळवा 2 शर्ट आणि 2 जीन्स खरेदीवर मल्टीमीडिया मोबाईल फोन फ्री. 1 शर्ट खरेदीवर 1 इयरबड फ्री. 2 शर्ट खरेदीवर 1 मेटल ट्रिमर फ्री. आमचा पत्ता कराड विटा रोड, जुनी पाण्याच्या टाकीजवळ, पॉवर हाऊस रोड, रोकडे गल्ली विटा. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. आज व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर तसेच बाबर आणि गायकवाड कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या पंचवर्ग यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि भाषण बरीच आहे. स्वतः भैयानं खूप चांगलं बोलायला येते आणि मी पहिल्यांदा भैयाचं भाषण ऐकलं आणि मी भैयांच्या भाषणात अगदी दिवाळा झालो. त्याच्यामुळे मी स्टेजवर मान्यवरांचं नाव घेऊ वेळ वाया घालवण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्याकडे आणि तुमच्या सगळ्या स्टेजवरच्या मान्यवरांच्या परवानगी. आता आपण जर बघितलं तर परवा एक रॅलीचा कार्यक्रम करून त्यांनी कावळे मावळे वगैरे बरंच काय सांगायचा प्रयत्न केला. तर भैया मला त्या बाबतीत असं सांगायचं आहे की पुणे ठरवून कधी कोण कावळे होत नाही आणि कोण मावळे होत नाही. मावळे हे स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण होतात आणि जे बोलणार आहेत ना भैया, जे बोलणार होते ना ते भैया वटवाघळ. वटवाघळाचं कसं असते माहितीये का आपल्या सगळ्यांना? वटवाघळ हे दिवसभर झाडाचे उलटे टाकलेले असतात. ज्या झाडावर असतात त्या झाडावर सदैव उलटे टाकलेले असतात. आणि राष्ट्रवादी चांगली वेळ आली, निवडणूक आली की लगेच सगळे होतात. परत मग त्यांचं ते ठरल्याप्रमाणे चालू होतं. तर ह्या वटवाघळांना आता ही इलेक्शन झाल्यानंतर परत हायच्या झाडावर परत ते उलटे. त्यामुळे अशा सर्व माणसांच्यावर मी जास्त बोलणार नाही. भयांनाही सांगितलं होतं किंवा भयांच्या आम्ही आता टिप्प्यावर काय की आपण विकासात्मक गोष्टीवर बोलूया. आता झाला तो भाग. आता पुढचा भाग आपण जर घेऊन गेलो तर अशोक भाऊंच्यावर बोलायला गेलो तर ज्यांनी बोललोय अशोक भाऊ बोलायची त्यांची 100% लायकी आहे का? अशा लोकांना आपण माफ करायचं का? अशा लोकांना आपण माफ करायचं नाही.
अशोक भाऊंच्यावर बोलायचं झालं तर अशोक भाऊंचं हे व्यक्तिमत्व हे अथांगचा समुद्रासारखं आहे, सागरासारखं आहे. आता सागरामध्ये बघितलं तर सागरामध्ये असंख्य नद्या येतात मिळतात. त्या नदीसोबत कचरा येतो, घाण पाणी येतं, स्वच्छ पाणी येतं. समुद्र काय करतो, जे जे स्वच्छ पाणी आहे ते आपल्यात सामावून घेतो. जो जो कचरा आहे तो कचरा गढूळ पाणी किनाऱ्यावरती सोडतो. त्याप्रमाणे आपल्या अशोक भाऊंचं काम आहे. आणि अशा प्रेमळ अथंग सागरासारखं मन असणाऱ्या माणसाला खवळण्याचा विरोधकांनी प्रयत्न केलाय आणि हे त्याला त्यातला 100% उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता अजित सुमित बद्दल बोलायचं झालं, समाजाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड व्यासपीठावर यायचे. आजच्या उघडलेल्या 20 तारखेच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात आज सुहास यांच्या प्रचारार्थ आणि पश्चिमेचं वारं दाखवण्यासाठी जी आज सभा घेतली त्या सभेच्या निमित्ताने खानापूर आटपाडी विसापूर विधानसभेचे आमदार म्हणलं तर हरकत नाही, आदरणीय सुहासभाई बाबर, त्याचबरोबर आमचे विकास आघाडीचे नेते आणि पश्चिमेचा ठाण्यावाग आदरणीय अशोक गायकवाड. ठाण्यावाग म्हणण्यामागचं कारण सगळ्यांना माहित आहे. पश्चिमेचा ठाण्यावाग आहे का नाही, ह्याच्या आधी 5 इलेक्शन झाले आणि ठाण्यावागाने काय करून दाखवलंय ह्या सगळ्या मतदारसंघाला माहित आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष आमचे गुरु मार्गदर्शक आदरणीय अनिलप्पा, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय विलास बापू, त्याचबरोबर उत्तम बापू, आमचे कुटुंब प्रमुख आणि आमचे नेते आदरणीय कृष्णदांना, सर्वच विनोद कुळवणी साहेब, सर्वच व्यासपीठावरील आमची मित्र कंपनी, आपण समोर बसलेले सर्व आमच्या कुटुंबावरती दोन्ही प्रेम करणारे आमचे सहकारी आणि येथे आलेले पत्रकार बांधव, त्या सर्वांचं मी प्रथमतः गायकवाड कुटुंबाच्या वतीनं स्वागत करतो. येणारी होड गाठलेली 20 तारखेचे इलेक्शन आणि या इलेक्शनच्या संदर्भात आपण एकत्र आलो. बऱ्याच लोकांनी आमच्या कुटुंबावरती सुहासभाई यांबरोबर आम्ही आल्यानंतर टीका केली. भैयानं आता सांगितलं कोण कावळं म्हणलं, कोण मावळं झालं स्वतः. अरे मी त्यांना सांगतो, कावळे तर तुम्ही आहात. कारण त्याच्या मागचं असं आहे की इलेक्शन झालं, निवडून दिले या सर्वसामान्य माणसांनी आणि राजीनामा देऊन पळून गेले. आणि ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, म्हणजे एकदा सुहासभाईंपाशी येऊन बसायचं. भैया आम्ही 13 वर्ष झालो तुमच्यापासून बरकत घेतली, पण आम्ही कधी तुम्हाला म्हटलं नाही की आम्ही आलेलं आमचं काम आहे. घेतली तर घेतली, पण कावळं येत होतं तुमच्याकडे. मला बऱ्याच तुम्ही सांगितल्या गोष्टी कावळ्यांच्या, त्याच्यावरती माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बोलता. अरे कावळे तर तुम्ही आहात आणि आम्ही मावळे नाहीच, आम्ही सरदार आहोत. कारण त्याच आहे, अशोक भाऊंची विकास आघाडी सेपरेट आहे आणि ते सरदार आहे. कावळे तुम्ही आहात हे मला सांगायचं आहे. कारण त्याच्या मागचं ज्यांचं वय जेवढं आहे त्याच्यापेक्षा अशोक भाऊंचं राजकारण जास्त आहे. त्यांच्या वयापेक्षा जास्त राजकारण आहे. त्यांनी अशोक भाऊंच्या घरावर बोलले म्हणजे त्यांच्या आमच्या पश्चिम सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या पश्चिमेच्या अस्मितेवरती त्यांनी भैया घाला टाका.
त्यांना ह्या गोष्टीची जाणीव येणाऱ्या 23 तारखेला होईल. 23 तारखेला कळेल की हे गेलेले काय आहे आणि काय नाही. आणि मला एक सांगायचं आहे, अरे हे कावळे वाटताय तुम्हाला, मग भैया ती रिक्षा पण त्याच्यावर फोटो दिसतोय अजून भाऊंचा, का हो भीती वाटते? एक जण गजनी नेता, गजनी बाबा, मी विसरलो काय बोलतो. गजनी म्हणला, गजनी बाबा म्हणला, दादा भिवू नका, घाबरू नका. अरे घाबरले, घाबरले, घाबरल्याशिवाय म्हणते का दादा भिवू नका. ठीक आहे बोलला, ठीक आहे, पण माझं वय एकच, म्हणजे मला हे बोलायचं नव्हतं, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं नसतं, आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं असतं. 5 वर्ष घरात बसायचं आणि नंतर इथे येऊन कुणाला बोलायचं. अरे हे गायकवाड कुटुंब कंटिन्यू 24 तास या जनतेच्या सेवेसाठी हजर असतं. या सर्वसामान्य जनतेला माहित आहे गायकवाड कुटुंबाचं दार 24 तास बया खुलं असतं लोकांची सेवा करण्यासाठी. सुनील गायकवाड चौकात बसलेला असतो, कृष्णदादा असतात, अशोक भाऊ असतात, अजितदादा असतात. आम्ही कुठे घरात बसत नाही, आम्हाला कुठे दिवसभर झोपायचं नसतं, कारण आम्ही 24 तास काम करणारी माणसं आहे, लोकांसाठी काम करणारी माणसं आहे आणि स्वतःच्या उद्योगातून समाजकार्य करणारी लोक आहोत, दुसऱ्याच्या पैशावर करणारी नव्हे. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, परंतु वेळ कमी आहे. आज बरंच त्यांनी बोलले की काय पुण्यावरनं वाया कराड मार्गे विट्याला आले का काय बाया. अरे आले, मुंबई पुणे कराड विटा आले, पण ते या शिवाजीनगर आणि या परिसरात वाडीत आमच्या पाणी आले, पाणी विकास कामाचा निधी आला. आज खरोखर त्यांनी बऱ्याच गोष्टी बोलल्या की आम्हाला सोडून का गेले, सोडून का गेले, तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. विकासाचा आणि मग मी जो डोलारा उभा केलाय तो या संपूर्ण भागाला माहित आहे, खानापूर, आटपाडी, विसापूर भागाला माहित आहे. आणि विकासाच्या ते म्हणजे विकास आता आठवला का, अरे विकास 2 वर्षापूर्वीच आठवला, फक्त माध्यम विकासाचा आधी गेलेलं आणि त्याच्या बरोबर आगे आलो. कारण त्याच्या मागचं असं होतं बाया की आम्ही त्यांना एखादं काम सुचवलं, माझ्या भागातील लोक आहेत म्हणून मी सांगतो, मी त्यांना एक काम सुचवलं नगरसेवक असताना की माझा हो, परंतु माझ्या लक्षात आलं ह्या माणसाला डोक्यात काय चाललंय काय नाही. त्याच्यानंतर आम्ही भाऊ अण्णा एकत्र बसलो आणि अण्णांचा निर्णय झाला तुमच्याकडे जाण्याचा. तुमच्याबरोबर जात असताना आम्ही अण्णांना चिठ्ठी लिहून द्यायचा, नाही काम झालं पाहिजे आणि तुम्ही ते काम करायचं. बऱ्याच गोष्टी त्यांनी सगळी कामं मी अण्णांना सुचवलेली, अण्णांनी ती सुहासभाईंकडे करून घेतली आणि ती कामं झाल्यानंतर तर या माणसाच्या मागे उभा राहावं का नाही आपण. आम्ही निर्णय केला गायकवाड कुटुंबाने एकत्र येऊन की बाबा हा माणूस कामाचा आहे आणि कामाच्या माणसाच्या मागे उभं राहिलं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सुहासभाई तुम्ही काम केलेलं आहे, भरपूर केलंय. आमची एकच माफक अपेक्षा आहे, आम्ही सर्वजण आर्थिकदृष्ट्या सुजाण आहोत, सुदृढ आहोत. आम्हाला आमच्यासाठी काय नको, आम्हाला जे हवं ते आमच्या विटे शहरासाठी हवं आहे. तुम्हाला मी आज माझ्याकडनं एक मी गोष्ट सुचवतो
की आपल्या गावाला नाट्यगृह पाहिजे. तुम्ही आमदार झाल्यानंतर 6 महिन्याच्या आम्हाला नाट्यगृह करून द्या. आमच्या गावासाठी काय आमचं विजन आहे विटे शहरासाठी, ते विजन तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्ही तुमच्या पुढे ब्लूप्रिंट घेऊ त्याची, ते आम्हाला पूर्ण करून द्या. कोणी देऊन आणि कोणी घेऊन मोठं होत नाही. कारण मगाशीच बापूंनी सांगितलं अशोकभाऊंच्या काय काय संस्था आहेत आणि किती मोठं संस्थेचं जाळं आहे. अरे या माणसाकडे 800 कर्मचारी काम करतात, तुम्ही काय देणार आहे? 800 कर्मचारी हा माणूस सांभाळतोय आणि फुल पगारानं, हाफ पगारानं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, येणारी 20 तारखेची विधानसभेची जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीत आपण गायकवाड गटाचे सर्व कार्यकर्ते, सुभाषबाईंवर पहिले असलेले सर्व कार्यकर्ते एकमेकांचं जुनं उहापोह सगळं विसरून जाऊ आणि जोमानं कामाला लागू. येणाऱ्या 23 तारखेला सुभाषबाईंचा गुलाल आपण उधळायचा, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. मला बरेच दिवस झाले मला धर्मेश म्हणायचं की भाऊ आपण आता त्यांना सोडूया. मी धर्मेशला म्हणलं काही दिवस थांबा, योग्य वेळेला सोडले की सगळीकडे मेसेज चांगला जातो. अगोदर आपण गेलो तर म्हटलं मेसेज काही चांगला जाणार नाही. ज्या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायचं असेल आणि सुवाच्या पाठीशी लोक जर उभे राहायचे असतील तर निवडणूक लागल्याशिवाय आपण या गोष्टी करायच्या नाही. कारण धर्मेशला काही त्रास झालाय तो काही सांगत नाही, परंतु एका सत्तेत असताना जर नगरसेवकांच्याकडनं सुद्धा जर पैसे घेत असतील तर आपल्याला पाहिजे नाही. नगरसेवकांना सुद्धा भेटीस धरलं जातं, त्यांना कुठलाही अधिकार राहत नाही. त्यांनी नुसतं नगरसेवक व्हायचं आहे आणि सभागृहात जाऊन बसायचं आहे, आपण पाहिलं. आणि नगरसेवकांनी त्यांना सांगितलं की बोट वर करायचं, त्याच्यापेक्षा दुसरं नाही. ते धर्मेशच्या रक्तामध्ये नाही. धर्मेशला बऱ्याच गोष्टीला त्यांनी दमवलं. मी त्याला समजून सांगत होतो, योग्य वेळ आली की मी योग्य निर्णय घेतो आणि तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. अशा पद्धतीने मी त्याला सांगितलं तू सापडलं आणि काय पाटील नाही सुवासना होणार आहे. हळूहळू आणि त्या पाठिंब्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अमोलला फोन करून सांगत असतो जा तिथं चर्चा कर आणि हा पाठिंबा घ्या. आणि अनेक लोकांना तिथं राहायचंच नाही, त्या सगळ्यांना यांच्याकडे यायचं अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळं थोडे दिवस थांबा, निवडणुकीत प्रचंड प्रमाणामध्ये रंग येईल. परंतु माझी एक सगळ्यांना विनंती आहे, 2009 साली आम्ही सगळेजण एका बाजूला होतो, भाऊंच्या सभेमध्ये होतो आणि भाऊंच्या मध्ये सगळे नेते आम्ही एका बाजूला आणि ती निवडणूक जिंकली सदाशिव पाटलांनी. कशी जिंकली हो? नेते सगळे एकीकडे. ही निवडणूक जिंकत असताना दामू अण्णाचा इथं खूप मोठा उपयोग होतो आणि त्याचा उपयोग करतात. हा पैसा सगळा आमच्या नगरपालिकेचा असतो आणि ही नगरपालिका तुमची आमची आहे सगळ्यांची आणि त्या ठिकाणचा पैसा गोळा करून 5 वर्षानं दामवांना इसकाटला जातो. ही प्रथा आहे. तर आपण सगळ्यांनी सावध राहिले पाहिजे आणि तालुक्यामध्ये आपण सावध राहिले पाहिजे. आम्हाला तुझी खूप मोठी जबाबदारी आहे या गोष्टीमध्ये. प्रत्येक गोष्टीला लक्ष ठेवून राहा आणि मतदारांना माझी विनंती आहे, आलं तरी येऊ द्या पण मत आपलं धनुष्यबाण. आपण काय राज्याचं राजकारण बघायचं नाही, आपल्याला जे राजकारण बघायचं आहे ते आपल्या मतदारसंघाचं बघायचं आहे, आपल्या विटा शहराचं बघायचं आहे. हेच राजकारण आपल्याला बघायचं. राज्याचं राजकारण बघायला सुवासला त्या पाठवायचं. आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघत राहूया आणि या ठिकाणी अनेक सत्ता उलटायची एवढंच धोरण ठेवूया आणि या ठिकाणी सगळ्यांनी काम करूया. विटा शहरामधनं याच्या अगोदर लीड मिळाले पण विरोधकांना यावेळेला माझी अपेक्षा अशी आहे, आपण सगळेजण एकत्र आलोय, न कशाला म्हणता त्या
विटा शहरातनं लीड द्यायची सगळ्यांनी प्रयत्न करूया. वाड्या वस्तीवरती सुद्धा दादा मला यायचंच आहे तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे की वयस्कर माणसं मला बऱ्याच वेळेला म्हणते ते बेटेची सत्ता का आम्ही गेल्यावर तुम्ही बदलणार का. हे दादांचं वाक्य आहे, माझं नाही. आज त्यांचं वय झालंय. प्रत्येक वेळेला दादा मी भेटतो की मला सांगतात की बेटेची सत्ता मी जिवंत आहे तोपर्यंत बदला. तर माझ्या आत्म्याला समाधान लाभेल हे दादांची वाक्य आहे बरं का. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या वयस्कर माणसाच्या मनावरती आपण घेऊया आणि तुमची निवडणूक झाली की विटा नगरपालिकेच्या कामाला लागूया. सगळ्यांना विनंती आहे, आपले कोण पै पाहुणे असतील, तालुक्यात आपले कोण मित्र असतील तर सगळ्यांना निरोप द्या, प्रत्यक्ष जावा आणि धनुष्यबाणाला मतदान करण्यासाठी विनंती करा. त्यांच्याकडे माणसं राहिली नाही ती अशा आपण भूमिका घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन सुहास भाईच्या पाठीमागं ठामपणे सगळ्यांना उभं करूया. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.